खूप पुडिंग्स खातो आपण ना, पण हे युनिक पद्धतीचं पुडिंग छान चवीचं असं तयार झालेलं आहे. हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. आज आपण कोवळ्या नारळाच्या पाण्याचं पुडिंग बनवून घेणार आहोत. चला तर ह्या कोवळ्या नारळाचं पाण्याचं पुडिंग कसं बनवायचं ते पाहूया. कोवळ्या नारळाच्या पाण्याचं हे पुडिंग बनवून घेण्यासाठी मी इथे एक कोवळा नारळ आणलेला आहे. तो मी अशा प्रकारे कापून घेतलेला आहे. मधून असं होल पाडलेला आहे, भोक पाडलेला आहे, कारण आपल्याला पाणी काढायचं आहे. तर मी एका भांड्यात मी हे पाणी काढून घेत आहे. इथे तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने मी असं पाणी काढून घेत आहे. तर आता हे काढलेलं पाणी त्यात काय काय कचरा जात असतो, नारळाचाच कचरा असतो. तर तो कचरा मी आता ह्या गाळणीमध्ये गाळून घेत आहे. गाळणीत घातलेला हा पाणी छान गाळून झालेला आहे. आता 1 कप पाणी मी वेगळा काढून घेत आहे वेगळ्या भांड्यात. हे पहा, या भांड्यात मी हा पाणी घेतलेला आहे आणि त्यात माझ्याकडे हे चायना ग्रास, अगर चायना ग्रास आहे, ते मी कापून घेत आहे आणि ते थोडा वेळ भिजत ठेवणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता की अगर ग्रास मी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घेते. तुम्हाला हवं तर तुम्ही अख्खं तसंच ठेवू शकता, पण ते व्यवस्थित भिजत नाही एवढंच, म्हणून आपण ते कापून घेतो. म्हणून मी हे छोटे छोटे पीसेस कापून घेत आहे. थोडा वेळ भिजत ठेवत आहे. अगदी 2 ते 3 मिनटासाठी मी हे भिजत ठेवलेलं होतं आणि आता मी हे गॅसवर ठेवलेलं आहे. आता आपल्याला ही चायना अगर ग्रास जी आहे ती आपल्याला अख्खी वितळून घ्यायची आहे. या नारळाच्या पाण्यातच आपल्याला छान अशी वितळून घ्यायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता की ही एकदम वितळलेली आहे आणि जाडसर याचं असं ही ग्रेव्हीसारखं झालेलं आहे, जाडसर असं झालेलं आहे हा नारळाचं पाणी. तर आता पुन्हा हे जे आपण बनवलेलं आहे अगर ग्रास टाकून, ते पुन्हा आपल्याला या दुसरा जो आपण नारळाचं पाणी आहे त्या नारळाच्या पाण्यात गाळून घ्यायचं आहे आणि थोडीशी उकळी आणायची आहे. आता इथे हे नारळाचं माझं पाणी जे होतं ते थोडंसं गोड होतं, पण ते अजून गोड करण्यासाठी तुम्ही इथे साखर घालून घेऊ शकता. तुम्हाला जर अजून गोड हवं असेल तर तुम्ही इकडे साखर घालून घेऊ शकता. हे ऑलरेडी थोडं गोड होतं पाणी, म्हणून मी इथे साखर घातलेली नाही. तर याला छान अशी उकळी येत चाललेली आहे. उकळी आली की आपण हे गॅस फ्लेम बंद करायची आहे. आता हे सेट करण्यासाठी मी एका टीनमध्ये थोडंसं तूप मी ग्रीस करून घेतलेलं होतं. आता त्या टीनमध्ये मी हार्ट शेपचं इकडे टीन घेतलेलं आहे. तुम्ही कुठल्याही शेपचं घेऊ शकता. तर ह्यात मी सगळा पाणी इथे घालून घेतलेलं आहे आणि हे पुडिंग मी तसंच सोडून देणार आहे. पण त्याआधी आपण जो नारळ आणला होता कोवळ्या पाण्याचा कोवळा नारळ, त्यात मी तो मधून 2 तुकडे केल्यानंतर थोडीशी मला इथे हा कोवळा नारळ मिळालेला आहे, म्हणून त्याचे मी तुकडे असे कापून हे मी तुकडे ह्यात असे डिझाईनसाठी लावून देत आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही ड्रायफ्रूट्स घालून घेऊ शकता, ते आपल्या आवडीनिवडीनुसार. पण आता टेंडर कोकोनट वॉटर पुडिंग म्हटल्यानंतर मी आपल्याला मिळालेलाच आहे कोवळा नारळ, म्हणून मी तो घेतलेला आहे. आता 5 तास मी हे सेट करून घेतलेलं आहे. 5 तासानंतर मी आता हे डिमोल्ड करून घेत आहे. वाव, अतिशय सुंदर असं हे पुडिंग तयार झालेलं आहे. किती सुंदर दिसते आणि किती छान आहे. चवीला हे भन्नाट लागणार आहे मला असं वाटतंय. तर आता पुन्हा दुसऱ्या प्लेटवर मी हे पुन्हा फिरवून घेत आहे, म्हणजे जेणेकरून वर टाकलेले आपण हे नारळाचे तुकडे आपल्याला दिसू शकतात. छान आणि अतिशय अमेझिंग असं पुडिंग झालेलं आहे. तर तुमच्याकडे जर कोवळे नारळ असतील, तुम्हाला तुमच्याकडे मिळत असेल तर नक्की असं पुडिंग बनवून खा. अतिशय स्वादिष्ट झालेला आहे. ही माझी कोवळ्या नारळाच्या पाण्याच्या पुडिंगची
रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका छान व्हिडिओत. तोपर्यंत बाय.